मित्रांनो, पेपर संपत आले, पण खूप सारे मुलं विचारतात की सर रिझल्ट कधी लागेल. काहींना अपेक्षा होती टॉप करायचं होतं, पण एक्झाम प्रॉपरली गेली नाही. काहींना तर बॅकलॉगचं टेन्शन आहे, काहींना वायडीचं टेन्शन आहे. घाबरू नका, रिझल्ट कधी लागेल मी सांगतो. बघा, युनिव्हर्सिटीचा रूल आहे की पेपर झाल्यापासून 30 ते 35 दिवसांच्या आत तुमचा रिझल्ट लागला पाहिजे. तुमचे ऑलरेडी जे जे विषयांचे पेपर झाले त्या विषयांचे पेपर कॅप सेंटर नगर, नाशिक, पुणे हे आपला SPPU आहे. सो प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन दोन कॅप सेंटर आहेत. तिथे ऑलरेडी टीचर्स जे आहे ते पेपर चेकिंगला त्यांनी सुरुवात पण केलेली आहे. सो रिझल्ट लागल्यानंतर 30 दिवस म्हणजे आपण धरूया की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळ्यांचे पेपर आणि त्याच्यानंतर बी पण चारही वर्षांचे पेपर नियर अबाउट या 18 किंवा 20 डिसेंबर पर्यंत संपलेले आहेत. सो ऑब्विसली 18-20 डिसेंबर पर्यंत पेपर संपतात. इथून 30 ते 35 दिवस धरा, म्हणजे 18 ते 18 जानेवारी पुढे 2-4 दिवस. सो 26 जानेवारीच्या लास्ट वीक मध्ये तुमचा रिझल्ट लागणार म्हणजे लागणार, यात कुठलीही शंका नाही. सो मित्रांनो, रिझल्ट काय लागतोय, तो लागेल, तो कागदावर लागेल, पण आपल्याला ऑलरेडी आपला रिझल्ट माहिती असतो, कारण आपण ऑलरेडी पेपर आपण स्वतः दिले ना. तो कागदावर लागेल तो वेगळा आहे. सो आपला रिझल्ट जर आपल्याला वाटतंय यार आपल्या अपेक्षेपेक्षा कमी लागतोय किंवा आपल्याला चांगले नाही गेले, तर आत्ताच सेकंड सेमिस्टरची तयारी लगेच करा. आता कॉलेज सुरू होईल तुमचं साधारणतः 1 जानेवारी किंवा 5 जानेवारी. सो यात वेळ न घालवता लगेच अभ्यासाला लागा. यासाठी लगेच पर्पल ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यावरनं ऑलरेडी तुम्ही अभ्यास करून टॉप केलेले. कितीतरी मुलांच्या कमेंट होत्या की सर आम्ही टॉप करतोय. सो त्या मुलांनी आता पुढचे कोर्सेस घेतले, यस पुढचे कोर्सेस घेऊन ते टॉप करताय. तुम्ही तसंच करा की लगेच पर्पल ऍप डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सो पुढच्या सेमचे कोर्सेस बघून घ्या. या सेमिस्टरला ज्या सब्जेक्टने दगा दिला त्यांच्या कोर्सेस घेऊन घ्या आणि पुढच्या सेम मध्ये कुठले स्कोरिंग सब्जेक्ट आहे ते सिनियर कडून जाणून घ्या. त्यांचे कोर्सेस घ्या, लगेच अभ्यासाला लागा, पुढच्या सेमला नक्की टॉप करा. मित्रांनो, पर्पल ऍट तुमच्या सोबत आहे. चॅनल सबस्क्राईब करा. सो रिझल्टची डेट मी तुम्हाला दिली आहे. पेपर संपल्यापासून 30 ते 35 दिवस म्हणजे जानेवारीचा लास्ट वीक मध्ये आपला रिझल्ट लागणार आहे.